के लिए पहला ही मैक्सिमम यहां पर जड़ चुके बल्लेबाज अशोक म्हात्रे। भरपूर वर्षापासून हे खेळाडू खेळत आलेले आहेत या भिवंडी नगरीमध्ये। वय जरी 40 गाठले तरी तोच खेळण्याचा अंदाज मागच्या मॅच मध्ये षटकार चौकारांचा पाऊस पाडला होता या खेळाडूने पुन्हा एकदा आपल्या अंदाजामध्ये बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत। पिंपलगड संघाच्या कॅप्टन लगेचच यायचं आणि मानकुली संघाच्या कॅप्टनने टॉस देखील लगेच एका षटकानंतर होणार आहे। पुन्हा एकदा अजून एक मोठा फटका आलेला आहे। बॅक टू बॅक दुसरा मॅक्सिमम। क्या बात है, मूड बनवला या खेळाडूने। 2 मध्ये 2 ठोकल्यात आतापर्यंत। रिप्ले दाखवला जात आहे। ओ माय गॉड, हुक केला जातोय प्रतीकी चेंडूला। कडक बॅटिंग संध्याकाळ रंगीन करताना फलंदाज अशोक। तीच परंपरा तीच निष्ठा दाखवत असताना खेळपट्टीवर हाताला माती वगैरे लावून झाली आहे। हॅट्रिक वर आहे फलंदाज। ओ हो, चेंडू कुठे लँड झालं पाहूया। ऑफ स्टिकच्या बाहेर वाईट, म्हणजे अजूनही संधी आहे। षटकारांची हॅट्रिक बनू शकतायत अशोक म्हात्रे। नाना गोंदली साहेबांच्या माध्यमातून टी शर्ट ठेवण्यात आलेला आहे षटकार आणि विकेटच्या हॅट्रिक साठी। पाहूया कोणत्या प्रकारे हॅट्रिक पूर्ण करताय षटकारांची, की इथून विकेट घेऊन कमबॅक करेल का गोलंदाज। फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाहीये, टायमिंग प्रॉपर झाले नाहीये। डॉट चेंडू कमबॅक करताना गोलंदाज आपण पाहतोय। सुधीर, पाण्याची व्यवस्था करा मैदानामध्ये सो प्लीज। हो, अगदी चेहऱ्यावर चेंडू स्पर्श झालेला आहे। नक्कीच पाणी जाऊ द्या मैदानामध्ये। ओ, बॅटचे एज घेऊन सरळ पेस जो चेहरा आहे त्या चेहऱ्यावर चेंडू आढळला होता। नक्कीच तुम्ही टीव्ही मॉनिटर बघितलं। वेलकम आपल्या क्रीडानगरीवर। जे हनुमान क्रीडानगर सरवली ऐतिहासिक मैदानावर सरवली गावाची शान श्यामशेठ चौधरी साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे आणि सोबतच त्यांच्या आपण पाहत आहेत गुरुनाथजी चौधरी साहेब देखील उपस्थित झालेले आहेत। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। वेलकम, पाहुण्यांचं शुभ आगमन पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषक 2025 तुम्हाला इथे पाहायला मिळते भिवंडी ग्रामीण 40+ यांच्या माध्यमातून। वेलकम साहेब, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आमचे मामाश्री आहेत, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। चला लगेचच पाहुण्याचे शुभाचे संदेश आपण टॉस करून घेणार आहोत। तर दोन्ही संघाच्या कॅप्टनने यायचे। मानकोली टीमचे कॅप्टन पहा, काही चेंडू बाकी आहेत या षटकातील, तर तुम्ही टॉस करण्यासाठी यायचे। मानकोली टीम, माझा आवाज जर तिथपर्यंत येत असेल तर या आपण। ओ हो, अजून एक मोठा धमाका पाहायला मिळतो अशोक म्हात्रेच्या बॅट मधून। वो कहते ना, शेर जख्मी है लेकिन अपने अंदाज में बल्लेबाजी करते हुए अशोक म्हात्रे। नक्कीच आपण पाहुण्यांच्या शुभास्ते टॉस देखील करणार आहोत। तर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचायचं आहे। सन्माननीय श्यामशेठ चौधरी यांच्या शुभास्ते पुढील मॅचचा आपण टॉस करतोय। मानकोली टीमचे कॅप्टन आणि त्याचबरोबर पिंपलगड संघाचे कॅप्टन। पहा, पॅनल्टी आपण याच्या अगोदर लावलेली आहे। टॉसला कंपल्सरी वेळेनुसार टॉस बॉक्स मध्ये असणं फार महत्त्वाचं आहे। अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा झालेल्या आहेत त्या 19 धावा बलकावर। शेर रनो का भुका आहे अशोक म्हात्रे। पुन्हा एकदा फुलटा चेंडू, फायदा घेता आला नाहीये। विकेट कीपरचा प्रयत्न पाहायला मिळाले। धाव घेण्याचा प्रयत्न झाला, एक धाव पूर्ण केली आहे। दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे। अगोदरच संकट मोचन गोलंदाजी आणि त्याच्यावर दुष्काळात 13वा महिना। 2 धावा, जिथे धावही नव्हती तिथे धावा खर्च झालेल्या आहेत। असं वाटत नाहीये की भिनार खेळतोय मैदानामध्ये। गोलंदाजी धजिया उडवली आहे फलंदाज अशोक म्हात्रे याने, असंच म्हणावं लागेल। धाव संख्या 21।
सन्मान दिलाय, यॉर्कर चेंडूला सन्मान दिला अशोक म्हात्रेने. एक धाव पूर्ण झालाय, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहेत आणि आता 2 धावाने मानकोली पहा षटक समाप्त झाले. कॅप्टन अजूनही आलेला नाहीये. मी अगोदरपासून पहिल्या चेंडूपासून आवाज देतोय. टोटल धावसंख्या 23 आणि जिंकण्याकरिता 24 धावांचं एक विशाल लक्ष ठेवण्यात आलेलं आहे पोगाव संघाच्या माध्यमातून भिनार संघासमोर. तर आपण एक छोटासा ब्रेक मध्ये टॉस मानकोली पक्ष पिंपलगराशी ही लढत. टॉस साठी आलेले मानकोली पिंपलगर. कॅप्टन टॉस श्यामशेठ चौधरी साहेब यांच्या शुभास्ते पुढील मॅचचा टॉस आपण करत आहोत. आपण टीव्ही मॉनिटर पाहू शकता. आपण आमचा टॉस बॉक्स इथे संदेश वखारे नक्की चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉस करण्यासाठी पाहुण्यांना विनंती करेल आपण टॉस करायचं आहे. जुन्या चेंडूची मागणी केली आहे मैदानामध्ये. होऊ शकतो, भिनार गाव काहीही करू शकतो. आपली माती आपला डंपर बर्फानी बाबा एंटरप्राइजेस टेमघर सन्माननीय पद्माकर चौधरी साहेब आणि ज्येष्ठ नगरसेवक बालाराम चौधरी साहेबांना टॉस बॉक्स दाखवला जात आहे आणि त्या टॉस बॉक्समध्ये आमच्या समालोचक परिवाराची शान मेरी आवाज मेरी पहिचान संदेश वखारे आणि त्याचबरोबर श्यामशेठ चौधरी साहेब सरोली गावचे उपाध्यक्ष आहेत असोसिएशनचे, त्यांना दाखवला जात आहे. टॉस होत आहे, महत्वाचा टॉस. जाऊया संदेश वखारे यांच्या सोबत. टॉस करून घ्यायचं संदेश. चला फिल्डिंग लावायचंय आणि टीम मीटिंग कमी करा आपण. चला आपापल्या जागेवर. 365 दिवस बर्थडे असलेला हा हनी आहे. अरे मित्रांनो, या स्पर्धेमध्ये नाही तर संपूर्ण भिवंडीमध्ये जेवढे स्पर्धा होतात त्या स्पर्धेमध्ये हनीला शुभेच्छा पोचतात. सर्वांचा आवडता आहे मिस्टर हॅनी. टॉस होत आहे श्यामशेठ चौधरी यांच्या शुभास्ते. टॉस बॉक्समध्ये दाखवला जात आहे. टॉस कोणी जिंकल्या नक्कीच आपल्यापर्यंत माहिती पोचवतील. संदेशजी वखारे जुडतायत पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. आवाजाचा बादशाह ॲज अ ऑर्गनायझर भिवंडीचा एक सर्वात मोठा ऑर्गनायझर आहे. मानकुली संघाने नाणेफेकी जिंकली आणि शतरक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 24चा टार्गेट आहे. 24 टार्गेट, 24 धावा म्हणजे 4 षटकार. जसं अशोकने 3 षटकार लगवले होते तशीच फलंदाजी करावी लागेल आणि त्याकरिता क्रिकेटचा अजून एक जुना नाव म्हणजे दिनेश भोईर ओपन करण्यासाठी मैदानामध्ये गेलेला आहे आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय विशाल लक्ष आहे. अशोक म्हात्रे पुरानी तलवार आमने सामने, क्या कर पाएंगे भिनार, फिर से एक बार चर्चे में आ सकते. मागच्या मॅच मध्ये पराभूत केला होता पोगाव संघाने भिनार संघाला. पहिला चेंडू अटॅक करण्याचा प्रयत्न, हानीचा जोरदार अपील आणि पंचाने वाईट इशारा आम्हाला गेलेला आहे. एक्स्ट्रा धावाने इथे सुरुवात होते. नो ऑर्गमॅच आणि प्लीज वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. आपण अंपर डिसिजन फायनल डिसिजन असेल. नो ऑर्गमॅच पोगा प्लीज. ऑर्गनाइज कमिटी सूचना येत आहेत. आपण आपलं शतरक्षक त्वरित लावून घ्यायचंय. पंचांनी जो निर्णय दिला त्याला मान्य करावा लागेल. बाकीच्या खेळाडूंना आपापल्या जागेवर जायचंय. कोणत्याच संघाला गालबोट लागणार नाहीये याकडे आमचं लक्ष आहे. तर तुम्ही देखील त्याच गोष्टीचं पालन करा. पुढचा चेंडू अशोक म्हात्रे लिफ्टाम गोलंदाज समोर उंच पुढा खेळाडू टोलमॅन दिनेश भोईर सज्ज होत आहे. ओरपी चेंडू फायदा घेता आला नाहीये आणि धावी घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. क्या 5 गेंदों में 23 रन बना पाएंगे दिनेश भोईर?
रिकॉर्ड बनते ही टूटने के लिए. एक काल दिनेश भोईरने बिनार गावाचं नाव उंचावलं टेनिस क्रिकेट बॉलच्या माध्यमातून. आज पुन्हा एकदा तोच काम करेल का? काम 25 करून आपल्या संघाला जिंकून देईल का? अशोक म्हात्रे मोठा नाव आहे टेनिस क्रिकेट बॉलचं. त्याने बॅटिंग केली सर्वप्रथम, आता गोलंदाजी करताना डिफेन्स करण्याची तयारी केली आहे. पहिला चेंडू जरी वाईट टाकला मात्र दुसरा चेंडू पुन्हा कमबॅक करून दिला आपल्या संघाला. फुलटा चेंडू, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक आहे आणि इथे बिग विकेट, प्राइज विकेट, गोल्डन विकेट. दिनेश भोईर बॅक टू डग आउट. कम ऑन डीजे. ते काम 25 करना हमें भी आता है, हम भी पुराने खयालेत के गेंदबाज आहे. चांगली गोलंदाजी, विकेट घेऊन पूर्ण मजबूत स्थितीमध्ये नेऊन ठेवला आहे टीम पोगाव संघाला अशोक म्हात्रे याने. एक मात्र खेळाडू दिनेश भोईर होता की त्याच्याकडे ही ताकद होती की मॅच फिनिश करू शकतो, मात्र तोही देखील वापस आलेला आहे डगआउट मध्ये. चर्चेचा विषय झालेला आहे तो म्हणजे भिनार संघामध्ये. एकनाथ घाटाल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. भरत घाटाल गेलेले आहेत. भरत घाटाल, कोई हरकत नहीं, नाम में क्या रखा है, आपका काम सही होना जरूरी है. 4 गेंदे अभी भी बची है. लोअर फुल टच चेंडू समोर खेळलाय, स्ट्रेट ड्राइव्ह, फिल्डिंग चांगली आहे आणि एकच धाव घेतला गेलाय. आणि इथून आता पूर्णपणे मनोधैर्य जो आहे कमी झालेला आहे बिनार संघाचा. मजबूत स्थिती झालेली आहे ती म्हणजे जो पोगाव टीम संघाचे. मोठा फटका खेळलाय, टायमिंगचा बरोबर वापर करण्यात आलेला आहे आणि चेंडू चालला सीमा रेखा पार. षटकार. षटकार भरपूर उशिरानंतर आलाय. पहिल्या 2 चेंडू पर्यंत आला असता तर कदाचित आम्ही म्हटलं असतं की मॅच में अभी भी जान बचे. शतरक्षक बघत राहील, प्रेक्षक बनेल आणि चेंडू चाल सीमा रेखा पार. पंच लारासराचा इशारा येणं बाकी आहे. येतोय अजून एक षटकार. थँक्यू डीजे. एखादा बिमर चेंडू मॅच गरम करू शकतो. एक चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. एखादा नो वाईट मॅच रंगत निर्माण करू शकतो. विशाल सांगत आहे मै हूं ना अशोक म्हात्रे. ओ हो, सांप गुजरने के बाद लकीर पीटी जाइए अब. आणि अशा प्रकारे हा मॅच इथे जिंकलाय पोगाव संघाने. त्या संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक बिनार वन्स अगेन मात दिलेली आहे पोगाव संघाने बिनार संघाला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अशोक म्हात्रे. आणि मित्रांनो जाता जाता नाना गोंधली यांचं एक टी शर्ट, सुंदर असा टी शर्ट पटकवलेला आहे खेळाडू विशालने. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकलेले आहेत, मात्र आपल्या संघाला विजयश्री खेचून आणली नाही आहे. काही हरकत नाही, होत असतो हार जीत. एकाला जिंकायचं आहे तर एकाला हरायचंच आहे मैदानामध्ये. तर आपण भरपूर चांगले प्रयत्न केले, प्रयत्नांना यश पुढच्या येणाऱ्या स्पर्धेमध्ये तुम्हाला मिळो हीच शुभेच्छा आम्ही देऊ. आणि मॅन ऑफ द मॅच साठी पुन्हा एकदा वन्स अगेन एक लेजंड खेळाडू अशोक म्हात्रेचं मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय श्यामशेठ चौधरी साहेबांच्या शुभ हस्ते आपण सर्वप्रथम विशाल आपण व्यासपीठावर यायचं. विशालला आपण टी शर्ट देणार आहोत आणि नक्कीच टी शर्ट इथे देत आहेत. आमच्या सरोली गावाची शान, क्रिकेटचा अभिमान श्यामशेठ चौधरी साहेब हा टी शर्ट देत आहेत. नाना गोंधली यांच्या माध्यमातून षटकारांच्या हॅट्रिक आणि विकेटच्या हॅट्रिकसाठी हा टी शर्ट आहे. आणि अशोक दादा तुम्हाला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आम्ही नक्कीच तुमच्या हातामध्ये देऊ. सध्या मॅचकडे बोलूया आपण.
नक्कीच सामन्याला सुरुवात होईल. थोडंसं कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल नक्कीच होईल. मात्र बदल करण्या अगोदर पुन्हा एकदा प्रेक्षकांना माहिती पुरवतो की एका बाजूला गुरुदत्त मानकोली आहे आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी पिंपलघर. मॅचला होतो सुरुवात. मी थांबतो. पाहत रहा, ऐकत रहा संदेश वखारे सरांचा आवाज. धन्यवाद. चला मॅचला सुरुवात करा. चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा.